Hello students, we have finished the nutrition in plants in last video. Last video मध्ये आपण plants मधलं nutrition complete केलं. From today we are going to start nutrition in animals in the chapter nutrition in living organism. Nutrition in living organism हे chapter आपण शिकत आहे. तर यामधलं आता आज आपण पार्ट घेणार आहे nutrition in animals. आता animals मध्ये nutrition कसं होतं? आता animals मध्ये जे nutrition होतं त्या nutritions मध्ये काही ज्या गोष्टी आहेत ह्या फार महत्त्वाच्या आहेत. This concept refers to three important things. Needs of nutrients. ॲनिमल्सला कुठल्या कुठल्या न्यूट्रिएंट्सची गरज आहे आणि का. मोड ऑफ इंजेक्शन ऑफ फूड म्हणजे ते त्यांच्या शरीरामध्ये अन्न पदार्थ कसे घेतात. इंजेक्शन म्हणजे ग्रहण करणे. इंजेक्शन म्हणजे ग्रहण करणे. अन्न कसे ग्रहण करतात त्यांच्या शरीरामध्ये अन्न कशा प्रकारे जातं आणि यूज इन द बॉडी आणि त्या अन्नाचा शरीरामध्ये कसा उपयोग होतो. क्वेश्चन येथे दिलेलं आहे बघा. व्हॉट आर द व्हेरियस न्यूट्रिएंट्स इन फूड. फॉर व्हॉट पर्पज आर द न्यूट्रिएंट्स यूज. व्हॉट आर द व्हेरियस न्यूट्रिएंट्स इन फूड्स. तर आपल्या अन्नामध्ये कोणकोणते न्यूट्रिएंट्स असतात. आता न्यूट्रिएंट्स इन फूड आपण आधी शिकलेले आहे. न्यूट्रिएंट्स इन फूड. द मेन न्यूट्रिएंट्स इन फूड्स आर कार्बोहायड्रेट, देन फॅट्स, देन प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. तर मिनरल्समध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅंगनीज, आयर्न, मॅंगॅनीज, झिंक हे सगळे मिनरल्स असतात. आता हे झाले न्यूट्रिएंट्स. दीज आर द न्यूट्रिएंट्स इन फूड. व्हॉट पर्पजेस आर द न्यूट्रिएंट यूज. आता या न्यूट्रिएंटचा उपयोग कशा कशा करता केला जातो. फॉर एक्झाम्पल बघा. कार्बोहायड्रेट्स अँड फूड्स आर यूज्ड टू ऑब्टेन एनर्जी इन अ बॉडी. आपल्या शरीरामध्ये एनर्जी ही मुख्यत्वे कार्बोहायड्रेट्सपासून मिळवल्या जातं. कार्बोहायड्रेटची कमतरता असेल तर फॅट्सचा सुद्धा उपयोग केला जातो एनर्जी मिळवण्याकरता. प्रोटीन. दुसरा आहे प्रोटीन. प्रोटीन इज रिक्वायर्ड फॉर बिल्डिंग अ बॉडी. आपली बॉडी जी आहे सेल्सपासून तयार झालेली आहे आणि त्या सेल्स तयार होण्याकरता, टिश्यूज तयार होण्याकरता प्रोटीन्स हे आवश्यक असतात. म्हणून प्रोटीन्सला बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट सुद्धा म्हटलं जातं. कार्बोहायड्रेट आणि फॅट्सला एनर्जी गिविंग न्यूट्रिएंट म्हटलं जातं. आणि व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स आर रिक्वायर्ड फॉर द रेग्युलेशन ऑफ मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी अँड ऑल्सो टू प्रोटेक्ट बॉडी फ्रॉम व्हेरियस डिसीजेस. म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्स हे मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत. हे जे आहेत प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स हे मॅक्रोन्यूट्रियंट्स आहेत आणि व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांना मायक्रोन्यूट्रियंट्स असं म्हटलं जातं. म्हणजे हे खूप कमी प्रमाणात लागतात. परंतु आपल्या शरीरामध्ये ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज असतात जे तुम्हाला आधीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलं कोणकोणत्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत. तर त्या ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या काही केमिकल रिॲक्शन्स घडतात त्या सगळ्या केमिकल रिॲक्शन मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये येतात. आणि ह्या केमिकल रिॲक्शन्स घडून येण्याकरता त्याला बायोकेमिकल रिॲक्शन सुद्धा म्हटल्या जातात. कारण ह्या सगळ्या रिॲक्शन सजीवांमध्ये घडून येतात आणि सजीवांमध्ये ज्या केमिकल रिॲक्शन्स घडतात त्यांना बायोकेमिकल रिॲक्शन म्हणतात. आणि या सगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन करता व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आवश्यक असतात. अँड ऑल्सो टू प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम व्हेरियस डिसीजेस. आणि आपल्या शरीराची इम्युन सिस्टीम तयार होण्याकरता सुद्धा व्हिटॅमिन आणि मिनरल्स हे आवश्यक असतात. देन द न्यूट्रिएंट्स आर व्हेरी इसेन्शियल फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ बॉडी अँड वी ऑब्टेन द न्यूट्रिएंट फ्रॉम द फूड. मग आपल्या शरीरामध्ये आता बघितलं आपण सगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्याकरता न्यूट्रिएंट्सची गरज असतं. आणि न्यूट्रिएंट्स आपल्याला कशापासून मिळतं. वी गेट द न्यूट्रिएंट फ्रॉम द फूड. आपल्याला अन्नापासून मिळतात. आणि मग these nutrients are supplied to various part of the body through food. मग अन्नामधून हे न्यूट्रिएंट्स कशामध्ये जातात. ब्लडमध्ये जातात. अँड फ्रॉम ब्लड इट इज सप्लाइड टू व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी. आणि ब्लडमधून मग व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी मग शरीराच्या वेगवेगळ्या भागांना ते न्यूट्रिएंट्स पुरवल्या जातात. द फूड दॅट वी कन्झ्युम डज नॉट मिक्स विथ द ब्लड ॲज इट इज. म्हणजे आपण जे अन्न खातो दररोज तुम्ही जेवण करताना जे अन्न तुमच्या पोटामध्ये जातं ते तसंच्या तसं अन्न तुमचं शरीर स्वीकारत नाही. कारण द फूड वी
इट इज ऑफ कॉम्प्लेक्स नेचर. ते कसं आहे, कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे कसं आहे त्याचे मॉलिक्युल्स जे आहेत हे खूप मोठे असतात असे. दीज आर द कॉम्प्लेक्स फूड समजण्याकरता. हे काय कॉम्प्लेक्स फूड. अँड धिस फूड इज नॉट ॲब्सॉर्ब इन टू द ब्लड. ब्लडमध्ये आणि आपलं शरीर तसं स्वीकारत नाही. देअरफोर इट नीड्स टू कन्वर्ट इन टू द सोल्युबल फॉर्म दॅट कॅन बी इझिली मिक्स इन द ब्लड. आणि मग या कॉम्प्लेक्स फूड जे आहे हे इनसोल्युबल आहे. कसं आहे, इनसोल्युबल आहे. याचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, सिम्पल फूडमध्ये केलं जातं. इट मीन्स इट कन्वर्ट्स इन टू द व्हेरी सिम्पल फॉर्म्स. आता हे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल याचं सिम्पल फूडमध्ये तयार झालं आहे. अँड धिस सिम्पल फूड इज सोल्युबल. मग हे सोल्युबल असतं आणि ते मग ब्लडमध्ये मिक्स होतं. आणि ब्लडमध्ये मिक्स झाल्यानंतर धिस न्यूट्रियंट्स इज ट्रान्समिटेड टू व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी. मग या न्यूट्रियंट्समध्ये मग वेगवेगळ्या ज्या स्टेप्स आहेत त्या कोणकोणत्या स्टेप्स आहेत. दीज आर 5 स्टेप्स इन न्यूट्रिशन. न्यूट्रिशनमध्ये किती स्टेप्स आहेत, 5. पहिली आहे इंजेशन. इंजेशन म्हणजे ग्रहण करणे. अन्न जेव्हा शरीराच्या आतमध्ये जातं त्या प्रोसेसला इंजेशन म्हटलं जातं. दुसरी आहे डायजेशन. डायजेशन म्हणजे पचन होणे. ते अन्न आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर त्याचं पचन होतं. त्यानंतर ॲब्सॉर्प्शन, पचलेलं अन्न तुमच्या ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब केलं जातं. त्यानंतर अस्सिमिलेशन, ब्लडमधलं अन्न जे आहे शरीराच्या वेगवेगळ्या सेलपर्यंत जातं आणि तिथं त्या सेलमध्ये त्या अन्नाचा उपयोग केला जातो. आणि इजेशन म्हणजे न पचलेलं अन्न शरीराच्या बाहेर टाकणे. आता इंजेशन म्हणजे फूड इज टेकन इन टू बॉडी. फूड इज टेकन इन टू बॉडी. मग देअर आर व्हेरियस प्रोसेसेस ऑफ टेकिंग द इंजेक्शन ऑफ फूड इन व्हेरियस ॲनिमल्स. वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत अन्न घेण्याच्या. जसं आपण ह्युमन बिईंग काय करतो, वी कॅन चेव द फूड अँड देन सॉल्व. आपण अन्न तोंडामध्ये गेल्यानंतर त्याला बारीक करतो आणि नंतर गिळून घेतो. फॉर एक्झाम्पल द स्नेक. स्नेक काय करतो, तो जो त्याचा भक्ष्य जो आहे, समजा बेंडूक घेतो, बेंडूक पूर्ण गिळून घेतो, त्याला बारीक करत नाही आणि अन्न त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर मग त्याचं पचन होतं. अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत अन्न इंजेशनच्या. त्यानंतर डायजेशन. डायजेशन म्हणजे अन्नाचं पचन होणे. तर अन्नाच्या पचन होणे या ठिकाणी काय होतं, जसं आपण सांगितलेलं आहे, कॉम्प्लेक्स फूड इज कन्व्हर्ट इन टू सिम्पल फूड दॅट इज इन सोल्युबल फॉर्म. कन्व्हर्शन ऑफ फूड इन टू सिम्पल सोल्युबल फॉर्म. जे आपण फूड खातो, जे आपण अन्न घेतो ते कॉम्प्लेक्स आहे, त्याचे मॉलिक्युल्स खूप मोठे आहेत, त्यामुळे शरीरामध्ये ते ॲब्सॉर्ब होत नाही. त्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जेव्हा अन्न जातं तेव्हा त्या अन्नाचं पचन केलं जातं, म्हणजे त्याचं सिम्पल स्वरूपामध्ये रूपांतर केलं जातं आणि त्या अन्नाला म्हटलं जातं सोल्युबल फूड. मग हे जे सोल्युबल फूड आहे मग ते काय केलं जातं, दुसऱ्या स्टेपमध्ये येतं, दॅट इज ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन मीन्स ट्रान्सफर ऑफ फूड फ्रॉम टू द ब्लड. म्हणजे मग डायजेस्टेड फूड जे आहे, डायजेस्टेड फूड इज एंटर इन ब्लड. ब्लडमध्ये मग पचलेलं अन्न कुठे येतं, तुमच्या ब्लडमध्ये येतं आणि त्या प्रोसेसला म्हटलं जातं ॲब्सॉर्प्शन. मग ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर अस्सिमिलेशन, ही फार महत्त्वाची प्रोसेस आहे. या ठिकाणी होतं युटिलायझेशन. युटिलायझेशन म्हणजे उपयोग करणे. युटिलायझेशन ऑफ ॲब्सॉर्ब फूड बाय द सेल्स अँड टिश्यू फॉर एनर्जी प्रोडक्शन, ग्रोथ अँड रिपेअर. अस्सिमिलेशनमध्ये काय केलं जातं, युटिलायझेशन ऑफ फूड. युटिलायझेशन ऑफ फूड, जे अन्न तुमच्या ब्लडमध्ये पचलेलं अन्न ब्लडमध्ये आलेलं आणि ब्लडमधून मग ते अन्न काय आलं तुमच्या सेलमध्ये. युटिलायझेशन ऑफ फूड इन द सेल अँड टिश्यूज. प्रत्येक सेल आणि टिश्यूपर्यंत हे अन्न पोचवलं जातं आणि ते अन्न पोचवल्यानंतर त्या ठिकाणी त्या अन्नापासून आपल्याला एनर्जी मिळतं. एनर्जी म्हणजे त्या ठिकाणी ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन झाल्यानंतर कार्बोहायड्रेट्सपासून आपल्याला एनर्जी मिळतं. अँड इट इज ऑल्सो यूज फॉर ग्रोथ अँड रिपेअर. मग त्याच अन्नापासून आपल्या शरीराला जे आवश्यक आहे ते प्रोटीन्स तयार केले जातात आणि न्यूट्रियंट्ससुद्धा आपल्या शरीरामध्ये जातात. त्यामुळे आपल्या शरीराची वाढ होतं आणि डॅमेज सेल्स आणि टिश्यू यांचं रिपेअरिंगसुद्धा होतं. आणि शेवटची प्रोसेस आहे इजेशन. इजेशन मीन्स एक्सपेल ऑफ फूड. एक्सपेल ऑफ अनडायजेस्टेड फूड. म्हणजे न पचलेलं अन्न जे आहे ते तुमच्या शरीराच्या बाहेर फेकल्या जातं. एक्झिट, रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम द बॉडी. न पचलेलं अन्न आणि काही वेस्ट झालेलं पदार्थ जे आपल्या शरीरामध्ये आहेत ते सगळे पदार्थ मग शरीराच्या बाहेर फेकले जातात. त्या प्रोसेसला इजेशन असं म्हटलं. दीज आर द 5 स्टेप अँड दीज 5 स्टेप्स आर कॉमन इन ऑल ऑर्गॅनिझम्स. सगळ्या ॲनिमल्समध्ये ह्या न्यूट्रिशनच्या 5 स्टेप ह्या कॉमन असतात. इंजेशन, डायजेशन, ॲब्सॉर्प्शन, अस्सिमिलेशन अँड इजेशन. आलं लक्षात.
आता या ठिकाणी एक टेबल दिलेलं आहे, या टेबलमध्ये तुम्हाला टेबल कंप्लीट करायचं आहे की काऊ नेम ऑफ ॲनिमल, दुसऱ्या कॉलममध्ये नेम ऑर टाईप ऑफ फूड, कोणतं अन्न पदार्थ घेतं आणि मेथड ऑफ इंजेक्शन, मग अन्न घेण्याची पद्धत कशी आहे. आता काऊ जे आहे, काऊचं अन्न काय आहे, गाईचं अन्न काय आहे, इट कॅन फीड ऑन द ग्रासेस, सिलेज, कॉर्न्स, देन ज्वार, रिमेन्स ऑफ सम क्रॉप्स, जे पिकं जे आहेत, पिकांचे उरलेले अवशेष जे आहेत, गवत, यावरती ते उपजीविका. इंजेक्शन आहे, अन्न कसं घेतं, आपल्यासारखंच घेतं. इट कॅन चेव द फूड मटेरियल अँड देन सॉलो. देअरफॉर मेथड ऑफ ingesting food material in the cow is chewing and swallowing. म्हणजे अन्न आधी बारीक करणं आणि नंतर गिळून घेणं. फ्रॉगचं अन्न काय, फ्रॉग इट्स द डिफरंट टाइप्स ऑफ इन्सेक्ट्स, स्मॉल इन्सेक्ट लाईक फ्लाईज, मॉस्किटोज, मॉथ हे छोटे छोटे इन्सेक्ट खातं. मोठे इन्सेक्ट पण तो खातो, त्यामध्ये ग्रासोपर्स आहे, वर्म्स आहे. हे झालं फ्रॉगचं फूड. आणि मेथड ऑफ इंजेक्शन्स काय, मेथड ऑफ इंजेक्शन इज सॉलोईंग, ते सुद्धा काय करतं, गिळून घेतं. इन दिस वे यू कॅन ऑब्झर्व द व्हेरियस मेथड्स ऑफ इंजेक्शन ऑफ फूड इन डिफरंट ॲनिमल्स लाईक सॉलोईंग, चेविंग, सकिंग, स्नॅपिंग अँड ग्नॅविंग. आता या ठिकाणी सॉलोईंग आणि चेविंग आपण बघितलेलं आहे. सकिंग म्हणजे शोषून घेणे. आता सकिंग जी पद्धत जी आहे ही आपल्याला कशामध्ये सापडतं, फॉर एक्झाम्पल लाईस, डोक्यामधली ऊ असेल, ते काय करतं, अन्न पदार्थ सक करतं, म्हणजे तुमच्या बॉडीमधलं ब्लड हे सक करतं. त्यानंतर सकिंग टाईप ऑफ मेथड ऑफ इंजेक्शन इट इज फाउंड इन द बटरफ्लाईज. फुलपाखरं जेव्हा फुलावरती बसतात तेव्हा ते नेक्टर सक करतात. त्यानंतर स्क्रॅपिंग ची पद्धत जी आहे, ती स्क्रॅपिंगची पद्धत तुम्हाला अँटमध्ये बघायला मिळतं. अँड इन दिस वे द व्हेरियस ऑर्गॅनिझम परफॉर्म्स द व्हेरियस मोड्स ऑफ इंजेक्शन ऑफ फूड मटेरियल. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग कंप्लीट व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल.